हा केक आणि या केकवर लावलेलं कपल टॉपर मी घरी कसं तयार केलं हे तुम्हाला मी आज डिटेलमध्ये शेअर करणार आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट होती आणि त्यासाठीच मी हा केक बनवत होते। पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे लाईट सारखी ये जा करत होती आणि त्या कंडिशनमध्ये पण मी हा केक रेडी केला। कस्टमरने आपल्याला चॉकलेट फ्लेवर सांगितला होता आणि त्यामध्येच मी बेस जो आहे तो क्रम कोटिंग करून फ्रीजला ठेवला होता आणि त्यानंतरच मी त्याच्यावर वर्क करायला घेतलं। केकच्या बाबतीत कस्टमरची काहीच डिमांड नव्हती, तिने सगळं काही माझ्यावरच सोपवलं होतं। त्यामुळे मी इथे जो वरचा कलर आहे तो व्हाईट ठेवलेला आहे आणि खालचा कलर आहे तो पीच कलरमध्ये ठेवला आणि सिंपल अशा वेविंग्स काढलेल्या आहेत मी केकवर, कारण की केकचा जो लुक आहे ना तो सगळा काही टॉपर्स आणि फ्लॉवर्सवर डिपेंड होता। टॉपरसाठी तिच्याकडून मी हा वाला फोटो घेतला, तो मी ChatGPTमध्ये जाऊन गिबली आर्टमध्ये कन्वर्ट करून घेतला आणि त्यानंतर मी त्याची फोटो प्रिंट काढून आणली आणि त्याचे कटआउट्स रेडी केले। त्यानंतर माझी एक मैत्रीण आहे, ती टेलर आहे, तिच्याकडून मी ही नेट आणली होती आणि मी सुई धाग्याने ती शिवून घेतली आणि ज्या साईडला गल आहे त्या साईडलाच मी ती चिकट पट्टीने अटॅच केली आणि त्यानंतर हा सुंदर असा टॉपर मी रेडी केलेला आहे। केक मी एकावर एक ठेवून घेतला आणि फक्त मी तिच्या कॉलची वाट बघत होते। सगळी तयारी करून ठेवली होती, फ्लॉवर्स टॉपर सगळे रेडी ठेवले होते, अगदी नाईफपासून सगळं रेडी ठेवलं होतं आणि त्यानंतर मी इथे केक रेडी करायला घेतला। तर तुम्ही बघू शकता मी पहिल्या आधी कपल्स टॉपर इथे लावून घेतलं, त्यानंतर मी इथे फ्लावर्स आणि थोडीशी जिप्सी होती माझ्याकडे प्लॅस्टिकमध्ये नॉन इडिबल, तर ती पण मी लावून घेतलेली आहे। त्या दोघांच्या नावाचं टॉपर मी 8 दिवस आधीच महाडमधून तयार करून आणलं होतं आणि केकचा जो फायनल लुक आहे तो तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाला होता। आणि त्याच्यातच आमच्या इथल्या लाईटचं व्होल्टेज आहे ते डाऊन झालं असल्या कारणामुळे लाईट नुसती चमकत होती, पण त्यामध्येच हा व्हिडिओ जो आहे तो इतका सुंदर आलेला आहे, मला खूप आवडला। आपल्या बिझनेसची चांगली ग्रोथ व्हावी म्हणून मी हा जो लास्टचा व्हिडिओ आहे तो स्पेशली व्हॉट्सअप स्टेटससाठी केला होता, ज्याच्यामुळे इम्प्रेशन पण खूप चांगलं पडतं। तर चला, ही कपल टॉपरची आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।